Hello and welcome back to the world of biology. Myself Sachin sir from Vidya Mandir IIT and Medical Academy, Islampur, Maharashtra. We are discussing about the chapter Principles of Inheritance and Variations, and now we will talk about the pedigree analysis. What is the actually pedigree analysis? पहिल्यांदा आपण त्याचे डेफिनेशन बघू. Analysis of traits in a several generations of a family is known as a pedigree analysis. What is the pedigree analysis? Analysis of traits in a several generations of a family is known as a pedigree analysis. एखाद्या फॅमिली मध्ये जनरेशन आफ्टर जनरेशन काही कॅरेक्टर्स, काही ट्रेट्स हे एका विशिष्ट सिक्वेन्सने ट्रान्सफर होत असतात. Some of the characters are transferred from mother to daughter, daughter to granddaughter. Means some of the traits are transferred from female to female to female to female. Some of the traits are transferred from male to male, male. So this is the pattern of inheritance. Some of the traits are transferred from grandfather to daughter and from daughter to grandson. So this is the criss-cross inheritance. There are different patterns of the inheritance that we studied earlier, but in the pedigree analysis, we analyze the traits in several generations of a family. एखाद्या फॅमिली मध्ये ट्रेट्स कसे ट्रान्सफर होत जातात त्याचं अनालिसिस हे या पेडिग्री अनालिसिस मुळे केलं जातं. म्हणजे पहिल्या जनरेशन मध्ये एखादं ट्रेट आहे तर दुसऱ्या जनरेशन मध्ये येतंय किंवा नाही येत, तिसऱ्या जनरेशन मध्ये येतंय तर मग चौथ्या जनरेशन मध्ये नाही येणार, पाचव्या जनरेशन मध्ये येतंय. म्हणजे काही जनरेशन काही ट्रेट्स, काही कॅरेक्टर्स एखादं जनरेशन स्किप करतात, तर काही ट्रेट्स हे प्रत्येक जनरेशन मध्ये आपल्याला दिसतात. प्रत्येक जनरेशन मध्ये, प्रत्येक एका पिढीमध्ये ते कॅरेक्टर्स दिसतात. या सगळ्या कॅरेक्टर्सचा, ह्या ट्रेट्सचा एक स्पेसिफिक पॅटर्न असतो. इनहेरिटन्सचा स्पेसिफिक पॅटर्न असतो आणि हा पॅटर्नचं अनालिसिस हे या पेडिग्री अनालिसिस मध्ये केलं जातं. पेडिग्री अनालिसिस डिटेल्ड स्टडी करण्याच्या अगोदर आपल्याला माहित पाहिजे की पेडिग्री अनालिसिस मध्ये कोणते सिम्बॉल्स यूज केले जातात. सिम्बॉल्स. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल स्टडी द सिम्बॉल्स यूज्ड इन पेडिग्री अनालिसिस. ऑल दीज आर द वेरियस टाइप्स ऑफ द सिम्बॉल्स. हॉलो स्क्वेअर इज युज्ड फॉर मेल. म्हणजे हॉलो स्क्वेअर असेल पेडिग्री मध्ये, ही छोटीशी पेडिग्री इथं दिली आहे. या पेडिग्री मध्ये जे काही स्क्वेअर्स आहेत हे स्क्वेअर्स म्हणजे मेल आहेत, आणि राऊंड सर्कल्स जे आहेत, राऊंड किंवा सर्कल्स या फिमेल्स आहेत. म्हणजे हॉलो स्क्वेअर म्हणजे मेल, हॉलो राऊंड फिमेल. हा एक व्हर्टिकल स्क्वेअर आहे साधारणतः. इथं सेक्स अनस्पेसिफाईड आहे, म्हणजे तो मेल आहे की फिमेल आहे, काय इंटरसेक्स आहे. दॅट सेक्स इज नॉट स्पेसिफाईड. जनरली कुठल्याही एक्झाम्पल मध्ये हे येत नाही, त्यामुळे काही घाबरायचं कारण नाही. फक्त आपल्याला मेल फिमेल माहित असलं म्हणजे बस आहे. हॉलो जेव्हा असतात, पोकळ जेव्हा असतात, तेव्हा ते अनअफेक्टेड आहेत. त्याला कुठलीही डिसऑर्डर नाही, त्याला कुठलाही डिसीज नाही, किंवा त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी आपण पेडिग्री अनालिसिस करतोय. पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी, समजा बाल्डनेस साठी, हायपरट्रायकोसिस साठी. तर जेव्हा बाल्डनेस, हायपरट्रायकोसिस हे सिम्पटम दिसत नाहीत, ते ट्रेट दिसत नाही, तेव्हा हॉलो मेल स्क्वेअरने दाखवला जातोय आणि हॉलो फिमेल राऊंड किंवा सर्कलने दाखवली जाते. जेव्हा पोकळ असतात तेव्हा ती डिसऑर्डर नाही, तो डिसीज नाही, किंवा ते ट्रेट दिसत नाही. जेव्हा त्याला फुल्ली डार्क केलं जातंय, म्हणजे हा मेल स्क्वेअर आहे म्हणून मेल आणि डार्क आहे, ही फिमेल डार्क आहे आणि सेक्स अनस्पेसिफाईड इंडिव्हिज्युअल आहे, तो डार्क आहे. म्हणजे या मेल मध्ये, या फिमेल मध्ये, ह्या अनस्पेसिफाईड सेक्स असणाऱ्या इंडिव्हिज्युअल मध्ये तो ट्रेट दिसतोय, ती डिसऑर्डर दिसते. सो दॅट पर्सन्स, दिस इंडिव्हिज्युअल्स आर अफेक्टेड इंडिव्हिज्युअल्स. अफेक्टेड, यांना अफेक्शन नाही, डिसीज नाही, डिसऑर्डर नाही, ते ट्रेट दिसत नाही. यांच्यामध्ये हे ते ट्रेट दिसतं जे आपल्याला स्टडी करायचं आहे. ती डिसऑर्डर दिसते, ती डिसऑर्डर आहे म्हणून त्यांना डार्क केलंय. आता जर ते हाफ राऊंड केलं असेल, हाफ डार्क केलं असेल, हाफ हॉलो आहे, हाफ डार्क हाफ हॉलो, किंवा या इंडिव्हिज्युअल मध्ये नुसता एक डॉट दिलाय,
these individuals are carrier individuals. मे बी फिनोटायपिकली नॉर्मल, कदाचित फिनोटायपिकली नॉर्मल पण असतील, बट दे आर कॅरियर ऑफ द जीन्स टू नेक्स्ट जनरेशन. पुढच्या जनरेशन मध्ये ते डिसीज कॉज करणार आहेत, पुढच्या जनरेशन मध्ये तो ट्रेट ट्रान्सफर करणार आहेत. माइट बी फिनोटायपिकली नॉर्मल, कदाचित नॉर्मल हे असतील पण पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर करणार आहेत. सो कॅरियर इंडिव्हिज्युअल्स मेन्शन्ड लाईक दिस. दिस इज द मेल फिमेल. मेल फिमेलच्या मध्ये एक सिंगल लाईन असेल, इट शोज द मेटिंग बिटवीन द मेल अँड फिमेल. त्या मेल आणि फिमेल मध्ये मेटिंग दाखवलंय. सपोज जर इथं हा फुल राऊंड असेल, फुल स्क्वेअर असेल आणि राऊंड हॉलो असेल, तर मॅरेज बिटवीन किंवा मेटिंग बिटवीन अफेक्टेड मेल अँड अ नॉर्मल फिमेल आहे. अफेक्टेड मेल आणि नॉर्मल फिमेल मध्ये हे मेटिंग आहे किंवा क्रॉस आहे किंवा मॅरेज आहे. जर समजा दोनही राऊंड असतील, पण सॉरी राऊंड म्हणता येत नाही, डार्क असतील, अफेक्टेड मेल फिमेल मधला हा क्रॉस आहे. समजा इथं हाफ राऊंड केलेलं असेल, तर मॅरेज बिटवीन, क्रॉस बिटवीन अफेक्टेड मेल अँड कॅरियर फिमेल. हा समजा हाफ स्क्वेअर असेल, तर मॅरेज बिटवीन टू कॅरियर मेल अँड फिमेल्स. या पद्धतीने आपण हे मेटिंग दाखवतो. सिंगल लाईन जोडले. इथं दोन लाईन्स आहेत. दोन लाईन काय एक्सप्लेन करतात? मेटिंग बिटवीन रिलेटिव्ह, क्लोजली रिलेटिव्ह मेल फिमेल मध्ये क्रॉसिंग आहे. क्लोजली रिलेटेड, ब्लड रिलेशन मधले, रक्ताच्या नात्यामधल्या दोन इंडिव्हिज्युअल्स मध्ये मेटिंग घेतलेलं असतं, तेव्हा ते दोन लाईननी दाखवलं जाते. हिअर दिस शोज वन ऑफ द स्मॉलेस्ट पेडिग्री. हे आपल्याला एक स्मॉलेस्ट पेडिग्री दिसते. रोमन लेटर्स एक्सप्लेन द फर्स्ट जनरेशन. रोमन लेटर हे फर्स्ट जनरेशन दाखवते. दिस इज द सेकंड जनरेशन. फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन. दिस इज द मॅरेज बिटवीन मेल अँड फिमेल. हा मेल, ही फिमेल, त्यांच्यामधलं मॅरेज किंवा हा क्रॉस आहे. आणि त्यांचे हे प्रोजिनीज, हे पेरेंटल जनरेशन. पेरेंटल जनरेशन, दिस इज द पेरेंटल जनरेशन मेन्शन्ड ऍज रोमन लेटर फर्स्ट, सेकंड. सपोज इथं जर क्रॉस घेतला असेल आणि याच्या खाली अजून यांची इंडिव्हिज्युअल्स दाखवलेले असतील, तर ही होणार तिसरी जनरेशन, थर्ड जनरेशन. आता या पेरेंटल जनरेशनचे ह्या प्रोजेनीज आहेत. या प्रोजेनीज 1, 2, 3 यामध्ये हा इंडिव्हिज्युअल येत नाही, तर त्यांना क्रमाने लेफ्ट टू राईट साइडला नावं दिली जातात. फर्स्ट, सेकंड, थर्ड. ही यांच्या फॅमिली मधले नाही, ते वेगळ्या फॅमिली मधले आणि मॅरेज होऊन आलेले आहे, पण सध्या घेतली जात नाही. त्यामुळं या पद्धतीने 1, 2, 3 इथं घ्यायचं. यांचे, ह्या दोघांच्या ह्या प्रोजेनीज आहेत आणि त्यामध्ये सुद्धा नंबर देताना 1, 2, 3 असा दिला जाईल. ओके, सो दिस इज द वन स्मॉलेस्ट पेडिग्री की ज्यामध्ये आपण पॅरेंटल जनरेशन, हे सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन ह्या जनरेशन मेन्शन करतो आणि राईट टू लेफ्ट क्रमानं फिमेल, मेल, फिमेल, फिमेल, मेल, फिमेल. कदाचित मेल मेल फिमेल पण असू शकतं किंवा मेल 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 पण असू शकतात, व्हॉट एव्हर इट मे बी. राईट टू लेफ्ट त्यांचा क्रम द्यायचा. ओके, या पेडिग्रीमध्ये तुम्हाला वेगळा एक पॉइंट दिसतोय बघा. या दोघांना कॉमन लाईन्स आहेत, म्हणजे हे ट्विन्स आहेत, ट्विन्स. आणि यांना म्हणतात डायझायगॉटिक ट्विन्स. डायझायगॉटिक ट्विन्स. द ट्विन्स आर फॉर्मड फ्रॉम टू डिफरंट झायगोट्स, सो कॉल्ड एज डायझायगॉटिक ट्विन्स. दोन वेगवेगळ्या झायगोट पासून ट्विन तयार झालेत म्हणून ते डायझायगॉटिक. कदाचित यामध्ये एक फिमेल असेल, एक मेल असू शकतो. एक मेल, एक फिमेल असू शकते. कदाचित दोन फिमेल, दोन मेल पण असू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण मोस्टली ही पॉसिबिलिटी असते. याच्यामध्ये तसं नाही. दीज आर मोनोझायगॉटिक ट्विन्स, कारण याला इथं जोडलेले आहेत. सो इट रेफर मोनोझायगॉटिक ट्विन्स. अँड मोनोझायगॉटिक ट्विन्स आर ऑलवेज आयडेंटिकल ट्विन्स. हे नेहमी सारखेच असतात, म्हणजे दोन्ही मुलीच असतील किंवा दोन्हीही मुलंच असतात. एक मुलगा एक मुलगी मोनोझायगॉटिक मध्ये कधीच येत नाहीत, कारण ते एकाच झायगोट पासून फॉर्म झालेले असतात. एकाच झायगोट पासून फॉर्म झालेत म्हणून हे नेहमी आयडेंटिकल ट्विन्स आहेत.
हे मात्र आयडेंटिकल असणार नाहीत. ते डायझायगॉटिक ट्विन्स आहेत, दोन वेगवेगळ्या जायगॉट पासून तयार होतात आणि हे ट्विन्स असे दाखवले जातात. म्हणजे पहिल्यांदा हा एक मुलगा झाला, नंतर हे ट्विन झालं आणि नंतर पुन्हा ही मुलगी झाली. लक्षात आलं? असे पेडिग्री अनालिसिस मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बॉल्स यूज केले जातात आणि पेडिग्री असे मेन्शन केले जातात. आता पेडिग्री अनालिसिस वरती बरेचसे एक्झाम्पल्स नीट पॉइंट ऑफ व्ह्यू विचारले जातात आणि खूप टफ क्वेश्चन्स असतात त्यामध्ये. तर पहिल्यांदा आपल्याला माहित असायला पाहिजे की पेडिग्री अनालिसिस करत असताना डिसऑर्डर्स किंवा ट्रेड्स जे आहेत ते कोणत्या टाइपचे आहेत. ते ऑटोझोमल आहेत का सेक्स लिंक्ड आहेत. सेक्स लिंक्ड असतील तर एक्स लिंक्ड आहेत का वाय लिंक्ड आहेत, आणि ऑटोझोमल असतील तर डॉमिनंट आहेत का रेसिसिव्ह आहेत. बघा मी काय म्हटलं, एखादी डिसऑर्डर एखादं ट्रेट हे ऑटोझोमल आहे की सेक्स लिंक्ड आहे हे माहित असायला पाहिजे. जर ऑटोझोमल असेल तर ऑटोझोमल डॉमिनंट आहे का ऑटोझोमल रिसेसिव्ह आहे. सेक्स लिंक्ड असेल तर एक्स लिंक्ड आहे का वाय लिंक्ड आहे हे माहित असायला पाहिजे. आणि म्हणून आपण पहिल्यांदा इथं हे स्टडी करणार आहे की ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट्स. ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट्स आर सिस्टिक फायब्रोसिस. ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट्स आर हंटिंग्टन्स डिसीज. ऑटोझोमल डॉमिनंट हंटिंग्टन्स डिसीज, हंटिंग्टन्स डिसीज. सेकंड, थॅलेसेमिया. थॅलेसेमिया अकॉर्डिंग टू एनसीआरटी रेफरन्स थॅलेसेमिया इज ऑटोझोमल डॉमिनंट डिसऑर्डर. माइंड इट वेल, हे नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्ही एनसीआरटी रेफर केला तर थॅलेसेमिया ही ऑटोझोमल आणि डॉमिनंट डिसऑर्डर दिलेला आहे. देन मस्क्युलर डिस्ट्रॉफी. मस्क्युलर डिस्ट्रॉफी ही जी डिसऑर्डर आहे हे ऑटोझोमल डॉमिनंट डिसऑर्डर घेतले. नेक्स्ट वन, ऑटोझोमल डॉमिनंट डिसऑर्डर मायोटोनिक मस्क्युलर डिस्ट्रॉफी. मायोटोनिक मस्क्युलर डिस्ट्रॉफी ह्या ज्या डिसऑर्डर्स आहेत या ऑटोझोमल डॉमिनंट. ऑटोझोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर वी स्टडीड अर्लियर. ह्या डिसऑर्डर्स आपण अगोदर स्टडी केलेल्या आहेत. कोणत्या? हिमोफिलिया, कलर ब्लाइंडनेस. ऍक्च्युअली ऑटोझोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर, एक्स क्रोमोझोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर, त्या एक्स क्रोमोझोमल अँड रिसेसिव्ह डिसऑर्डर. ऑटोझोमल रिसेसिव्ह मध्ये येईल सिकल सेल अनिमिया, सिकल सेल अनेमिया, फिनिल कीटोन युरिया, फिनिल कीटोन युरिया. त्यानंतर सिस्टिक फायब्रोसिस, सिस्टिक फायब्रोसिस. या ज्या डिसऑर्डर्स आहेत ह्या ऑटोझोमल आणि रिसेसिव्ह डिसऑर्डर मध्ये घेतलं. ऑटोझोमल अँड रिसेसिव्ह डिसऑर्डर, सिकल सेल अनेमिया, फिनिल कीटोनुरिया, सिस्टिक फायब्रोसिस अँड टे-सॅक्स डिसीज. टे-सॅक्स डिसीज. नेक्स्ट वन, एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर. याच्यामध्ये आपण घेऊ कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया, हिमोफिलिया. त्याच्यानंतर मायोपिया, मायोपिया आणि ड्यूक्स मस्क्युलर डिस्ट्रॉफी, ड्यूक्स मस्क्युलर डिस्ट्रॉफी. मायोटोनिक मस्क्युलर डिस्ट्रॉफी असेल तर ते ऑटोझोमल डॉमिनंट आहे, मायोटोनिक मस्क्युलर डिस्ट्रॉफी. आणि ड्यूक मस्क्युलर डिस्ट्रॉफी जर घेतला तर ते असतं एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर, डिस्ट्रॉफी या डिसऑर्डर्स आहेत. आणि वाय लिंक्ड डिसऑर्डर्स किंवा वाय लिंक्ड ट्रेट्स यामध्ये हायपर ट्रायकॉसिस,
बाल्डनेस आणि इच्थिओसिस या डिसऑर्डर्स आहेत. हे व्यवस्थितपणे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आणि याच्यावरती बरेचसे क्वेश्चन्स असतात. ओके, सो इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल टॉक अबाउट द लॅटर थिंग्स. थँक्यू.